ज्या महिलांच्या ओठावर हलक्या मिशा असतात, कोणता संकेत आहे? ज्या स्त्रियांना मिशा असतात, स्त्रियांनी हे अवश्य वाचावे. आज आपण आपल्याला त्या शरीराच्या निशाणीबद्दल सांगणार आहोत, जे स्त्रियांसाठी खूप भाग्यवान आहे. तसेच आपण पाहणार आहोत की ज्या मुलींना मिशा असतात, त्यांचा समुद्रशास्त्रात काय अर्थ आहे. आज आपण सर्व जाणतो की हिंदू धर्मात स्त्रियांना घराची लक्ष्मी म्हणतात आणि त्यांची पूजा देखील केली जाते. अशा परिस्थितीत जर एखाद्या मुलीचा जन्म हिंदू कुटुंबात झाला असेल तर लोक म्हणतात, लक्ष्मी घरी आली. तसेच जेव्हा एखादी मुलगी मोठी होते आणि तिचे लग्न होते, तेव्हा ती पहिल्यांदा सासरी जाते. तेव्हा लोक त्यावेळीही म्हणतात की लक्ष्मी घरी आली, म्हणजे स्त्रीच्या रूपात देवी म्हणतात. असे पाहिले तर प्रत्येक मुलगी तिच्या आई वडिलांसाठी सौभाग्य आणते. परंतु सामुद्रिक शास्त्रात भाग्यवान महिलांची काही खास विशेषता सांगितल्या गेल्या आहेत. मित्रांनो, या जगात महिलांचे मोठे योगदान आहे, कारण ती नवीन जीवनाचा मूलभूत आधारस्तंभ माता लक्ष्मी त्याच घरात राहते जिथे स्त्रीचा आदर केला जातो. आज आपण असे काही संकेतांबद्दल जाणून घेऊ शकतो की एक स्त्री तिच्या पती आणि कुटुंबासाठी भाग्यवान असू शकतात. शास्त्रवचनांमध्ये असे म्हटले गेले आहे की जर एखाद्या महिलेने काही निवडक अवयव मोठे असतील तर ती आपल्या कुटुंबासाठी सौभाग्याची निशाणी असते. आपण जाणून घेणार आहोत त्या खास निशाणीबद्दल. त्यातली पहिली निशाणी आहे स्त्रियांचे चमकदार नखे. बऱ्याच स्त्रियांची नखे खूप चांगली आणि सुंदर असतात. गुलाबी चमकदार नखे चांगले आरोग्य आणि मुलींचे चांगले वर्तन दर्शवतात. या स्त्रिया त्यांचे पती आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुखदुःखाची काळजी घेतात आणि पूर्ण इच्छेने, श्रद्धेने त्यांचे काम पूर्ण करतात. निशाणी 2. डाव्या गालावरील तीळ. ज्या स्त्रीच्या डाव्या गालावर तीळ असते, ती स्त्री खाण्याची शौकीन असते आणि सर्व प्रकारच्या व्यंजनाचा आनंद घेते. ती तिच्या संपूर्ण कुटुंबाची चांगली काळजी घेत असते. ही खूप चांगले भोजन बनवते, ज्यामुळे तिचे कुटुंब तिच्यावर नेहमीच आनंदी असते. निशाणी 3. लांब नाक. ज्या स्त्रियांचे नाक लांब असते, त्यांच्या अडचणी शांततेत सोडवण्याची एक अद्भुत कला असते. या महिलांनी खर्च करण्याची आवड असते, परंतु त्यांच्याद्वारे होणारा खर्च कधीही निरुपयोगी नसतो. निशाणी 4. ज्या स्त्रियांची बोटे लांब असतात, त्या खूप हुशार असतात. त्यांना वाचन आणि लेखनाची आवड असते. अशा स्त्रिया वायफळ खर्च करत नाहीत, परंतु जर त्यांना पैसे दिले गेले तर ते दुप्पट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. ह्यांचा पती आणि कुटुंब त्यांच्यावर नेहमीच खुश असतात. निशाणी 5. गुलाबी पाय. ज्या स्त्रियांचे पाय गुलाबी आणि कोमल असतात आणि पूर्णपणे विकसित असतात, त्या आपल्या पतीला खुश ठेवतात. शेवटी जोडीदार आपल्या पत्नीकडून प्रेमाचीच अपेक्षा करतो आणि यात अशा स्त्रिया नेहमीच पुढे असतात. म्हणजेच एखाद्या पुरुषाने अशा स्त्रीशी लग्न केले तर ते नेहमी सुखी असतात आणि त्याला आपल्या पत्नीकडे कोणतीही तक्रार नसते. निशाणी 6. पायांच्या तळव्यावर त्रिकोण. सामुद्रिक शास्त्रानुसार एकमेव अंतर्गत त्रिकोण असेल. अनेक खोल रहस्य महिलांच्या पायांच्या तळव्यामध्ये लपलेले आहे. ज्यांच्या स्त्रियांच्या पातळ पायावर त्रिकोणाचे चिन्ह असेल, अशा स्त्रिया खूप हुशार आणि बुद्धिमान असतात. त्या स्त्रिया मोठ्या समजूतदारपणे कोणतेही कार्य करतात. म्हणजेच अशा स्त्रियांशी लग्न करणारे लोक त्यांच्या आयुष्यात कधीही निराश होत नाहीत, कारण त्यांना एक हुशार पत्नी मिळते, जी प्रत्येक कामात त्यांचे समर्थन करते. निशाणी 7. मोठे डोळे. मोठे डोळे असलेल्या स्त्रिया सर्वांनाच आवडतात. लोकांना मोठमोठे डोळे असलेल्या स्त्रिया सर्वांनाच आकर्षित करतात.
ज्या स्त्रियांचे डोळे मोठे असतात त्यांना हरणांच्या डोळ्यांची उपमा दिली जाते. प्रेम आणि आनंद नेहमी मोठ्या डोळ्यांच्या स्त्रियांच्या जीवनात राहतो. त्यांच्या आयुष्यात कधीही काहीही कमतरता नसते. निशाणी 8. डोळे. ज्या मुलींच्या डोळ्यात समान अंतर असते आणि ते एकमेकांच्या जवळ नसून परंतु धनुष्यासारखे वाकलेले असतात त्या स्त्रिया भाग्यवान मानल्या जातात. ज्या मुलींचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे असतात आणि आतील पांढरा भाग दुधासारखा असतो त्या मुली पतीचे भवितव्य चमकवतात असे मानले जाते. जर मुलींची बोटे नरम आणि एकमेकांना लागून असतील तर ते शुभ असतात. निशाणी 9. सुंदर केस. ज्या महिलांचे केस खूप सुंदर आणि चमकदार असतात ती स्त्रीदेवी लक्ष्मी समान असते. ज्या घरात अशा स्त्रियांचे विवाह होतात त्या घरात ही स्त्री नशीब घेऊन येते. धनपरिवार नेहमीच पैशाने भरलेला असतो. अशा स्थितीत ही स्त्री नेहमीच तिच्या कौटुंबिक संपत्तीने भरलेली असते. ही स्त्री नेहमीच तिच्या पतीला आणि कुटुंबाला आनंदी ठेवते. निशाणी 10. समुद्रशास्त्रात अगदी केसांविषयी देखील बरेच खुलासे केले आहेत. चला तर चेहऱ्यांवर ओठांच्या वरच्या भागावर केस असलेल्या स्त्रियांबद्दल बोलूया, ज्याला पुरुषांच्या भाषेत मिशा म्हणतात. समुद्रशास्त्राच्या म्हणण्यानुसार आज आपण स्त्रियांच्या ओठांच्या वरच्या भागावर केस असलेल्या स्त्रीचा स्वभाव कसा असतो, या महिलांसाठी चांगले आहे की वाईट, त्यांना धनलाभ होईल की नाही, तर आपण याबद्दल देखील जाणून घेऊया. सामुद्रिक शास्त्राच्या म्हणण्यानुसार ज्या स्त्रियांच्या ओठांवर मिशा स्पष्टपणे दिसतात त्या महिला गरम स्वभावाच्या असतात. अशा स्त्रिया फक्त त्यांचेच म्हणणे खरे करतात आणि पतिव्रत ठेवण्यात पारंगत असतात. कधीकधी त्यांचा स्वभाव खूप क्रूर असतो. आपला मुद्दा ठरवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. अशा स्त्रिया आपले कुटुंब स्वतःच्या मर्जीने चालवतात. जर कोणी त्यांचे ऐकत नसेल तर ते फार लवकर रागावतात. अशा प्रकारे ज्याप्रमाणे आरसा आपल्या शरीराचे बाह्य चित्र दर्शवतो त्याच प्रकारे आपल्या शरीराचे वेगवेगळे अवयव आपले अंतर्गत चित्र दर्शवतात. ही सर्व माहिती आपल्याला आस्था आणि विश्वासाच्या आधारे ज्योतिष आणि धर्माचे उपाय म्हणून लक्षात घ्यावे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.